जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, राहायला अहमदनगरला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अहमदनगर मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या संदर्भात आपल्याला काही माहिती किंवा वंचित बहुजन आघाडीची एकंदर विधानसभेची तयारी आणि त्या संदर्भातली माहिती आपल्या समोर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्यासोबत व्हिडिओत आहेत विशाल कोळगे, वंचित बहुजन आघाडी अहमदनगर उत्तरेत चे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या विधानसभांची लढाई आपण लढतो आहोत वंचितच्या माध्यमातून. तर विशाल भाऊ, काय प्रमुख चॅलेंजेस आहेत या मतदारसंघामध्ये विधानसभा लढवताना तुमच्या समोर? तसं बघितलं तर आपण 2024 लोकसभेची निवडणूक जी हाताळली त्यातून एक प्रकर्षाने जाणवलं काही तर हा जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा. या जिल्ह्यात शिक्षण सम्राट म्हणजे संस्थानिक राजकारण ह्या जिल्ह्यात जास्त झाले. त्यात आपण वंचित बहुजन आघाडीचे वंचित घटकाला एक सध्या बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी जो प्लॅटफॉर्म वंचित घटकाला निर्माण करून दिला, का ज्या समूहातील जे वंचित आहे, ज्या जाती समूहातील जे वंचित घटक आहे, ओबीसी असो, मायनॉरिटी मधील ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, ह्या समूहाला जातीवादाचा फटका फार इथं मोठ्या प्रमाणात इथं बसलेल्या ह्या जिल्ह्यात. छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करणं, गाव बंद करणं असे प्रकार प्रकर्षाने ह्या जिल्ह्यात झालेले. आणि त्यातून हे मोठे चॅलेंजेस घेऊन निघालोय का वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथं टिकेल का नाही. काका ह्या जसं जसं स्थानिक राजकारणात खाली खाली जातो, लोकसभेनंतर आपण विधानसभेकडे ज्या गोष्टीकडे बघतो तर त्या प्रामुख्याने दडपशाही या संस्थागणिक राजकारण जास्त विखुरलेले. जे आपण बघितलं तर एक साखर सम्राट झालं, शिक्षणाच्या संस्था झाल्या. तर ह्या आमदार या दडपणाचाच भाग तुम्हाला असं म्हणायचं की राहुरीच्या उमेदवाराला येणाऱ्या धमक्या असतात. साहजिक आहे, ते काही बोलत असतील काही नाही, पण त्यातूनही आपले वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार असे आहेत का ज्यांना मी खरंच सॅल्यूट करतो का एवढ्या कठीण परिस्थितीतही उमेदवारी करून ते सामोरं जात आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे, ज्या छोट्या छोट्या समूहातून जे उमेदवार आलेले त्यांच्यावर जो विश्वास टाकला, त्यांना एक प्रतिनिधित्व देण्याची संधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्यातून त्या उमेदवारांनी तो नक्कीच साथ ठरवलाय का उमेदवारीचा फॉर्म अबाधित ठेवून एकदम इलेक्शनला सामोरं जात आहे. त्यातच उदाहरण आजचं आपण जर बघितलं तर संगमनेर तालुक्यातील अजिज ओरा, एक छोटस नाव, अल्पसंख्याक समूहातला तरुण, पण एक दिशा घेऊन निघालेला. ज्या आपण बघतो का सक्रिय राजकारणात अल्पसंख्याक समूहाला फक्त मत घेण्यासाठी यांचा यूज केला जातो. आणि आपण वंचित बहुजन आघाडीने एक नवा प्लॅटफॉर्म तयार केला. वंचित बहुजन आघाडी हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्या समूहाला आपण प्रतिनिधित्व दिलं तर ह्या समूहाची एक मान्यवर काशीराम साहेबांचं एक जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तर त्यातून या इतका चांगला मेसेज जातोय का अजिज ओरा एक चांगला उमदा तरुण आज आपल्याला संगमनेरला भेटला आणि एक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने तो नक्कीच विजयी होईल ही अपेक्षा. तुमच्या वाक्यावरनं आठवलं की बाळासाहेबांचं वाक्य याला अजून जोड देणार आहे की नाही भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी. नक्कीच ते तर आहेत. एकूण किती जागा उत्तरेतल्या तुम्ही लढतायत आणि त्यांचे उमेदवार कोण आहेत, त्यांची पक्षचिन्ह काय आहेत, जर तुम्ही काही इन्फॉर्मेशन देऊ शकलात तर. आपल्याकडून उत्तर विभागात 6 तालुक्यात उमेदवार उभे आहेत. फक्त आपल्याला अकोला वगळता सर्व राहुरी असेल, राहुरीत अनिल भाऊ जाधव म्हणून आदिवासी समाजाचं आहे, त्यांना एक चांगलं फाईट मध्ये ते एक आहेत. आज संगमनेरचा अजिज ओरा आहेत, ते मुस्लिम समुदायापैकी ते एक चांगल्या ह्याच्यात आहे. आपलं एससी राखीव असलेला श्रीरामपूर जिल्हा आहे, तिथंही अण्णासाहेब मोहन म्हणून जे उमेदवार आहेत ते एक मोठ्या याच्यात काम करतायत. म्हणजे ह्या फाईटचे तालुके आहेत. परत नेवासा तालुका आहे, तिथं पोपटरावजी सरोदे ते मातंग समाजाचे आहेत. कोपरगावला शकील भाई चोपदार म्हणून ते मुस्लिम समाजाचे. आणि जिथं आपली शिर्डी सीट आहे ती डेंजर झोन मध्ये आपण ज्या विचाराने बघतो, तिथं आपले नवयुवक आहे, नवीन युवकांचा संख्याबळ असलेला तरुण आहे राजू सादिक शेख म्हणून.
ह्या 9 तरुणांनी हिंमत दाखवली आणि एक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांची निशाणी काय? त्यांची सर्वांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. जे आपल्या पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे ते त्यांना सर्वांना मिळालेलं आहे. वंचित का, वंचितच्या उमेदवारांच्या पाठीमाग नगर जिल्ह्यातील नागरिकांनी का जावं? असे नगर जिल्ह्यातले कोणते प्रश्न वंचित सोडवणार आहे की जे इतर पक्ष सोडवत नाही? ज्या 5 वर्षात माझ्याकडे जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आली त्याच्यानंतर प्रामुख्याने मी ज्या दैनंदिन गरजा होतात, मतदारांचे जे मूलभूत प्रश्न आपण ज्याला म्हणतो, आज नगर मनमाड हायवे संदर्भातील जो प्रश्न होता तो प्रश्न मी स्वतः पायी लॉंग मार्च करून 3 दिवस स्वतः चालून तो नगर मनमाडचं आंदोलन केलं. त्यानंतर त्याची निविदा निघालेली. म्हणजे असे भरपूर प्रश्न आहे. गायरान वन जमिनीचा प्रश्न असो, संगमनेरचा एसटीबी प्लांटचा प्रश्न आहे, जातीवादाचा ज्यावेळेस विळखा जिल्ह्याला घातलेला होता, ज्या लव जिहाद सारखे प्रश्न झाले, छोट्या छोट्या गोष्टीवर हाणमार होत होती, तर राऊरी तालुक्यात 30,000 मुस्लिम युवकांचा मेळावा घेतला, सभा घेतली. सरदेय बाळासाहेब आंबेडकर, फारुख अहमद साहेब, प्राध्यापक किसनजी चव्हाण साहेब आपल्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं ती सभा अल्पसंख्याक सभा म्हणून मोठी पार पाडली. काय विजन आहे तुमच्याकडे नगर जिल्ह्यासाठी पूर्ण? एक नवीन विकासाचं विजन घेऊन निघालोय. नवीन तरुण आहे, नवीन उमेदवार आहे, पण एक सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षणाचा हा अजेंडा मोठा दिलाय. काका, आरक्षण वाचवलं तरच आपण पुढे टिकणार आहे. काका, आपण बघतो भवितव्यात ज्यावेळेस आपण अडचणी येतील आपल्या मुलाबाळांना, तर त्यावेळेस आरक्षण वाचणार नाही. आज ओबीसीने बघितलं तर राजकीय आरक्षण ओबीसीचं धोक्यात आलेलं. तेच जर नोकरीत लागू केलं तर तुम्हाला अधिकारी ओबीसीचा दिसणार नाही. तेच शिक्षणात लागू केलं तर तुमचा विद्यार्थी, एखादा शिकणारा विद्यार्थी दिसणार नाही. म्हणजे आरक्षण हा इतका मोठा इश्यू आहे, पण त्याकडे हे राज्य सरकार, महाविकास आघाडी आणि महायुती एक डोळेझाकपणे, सर्रासपणे डोळेझाक करते. आणि यातून वंचित बहुजन आघाडी ठाम भूमिका घेते का आरक्षणवादी, आरक्षण विरोधी, जर आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढणार. आणि तीच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा घेऊन आम्ही काम करण्याची तयारी करतो. तर हे होते विशाल कोळगे, अहमदनगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष. त्यांनी त्यांच्या उमेदवारांची नावं, त्यांचं चिन्ह आणि त्यांचा अजेंडा तुमच्यासोबत शेअर केला आहे. मी अहमदनगर जिल्ह्याचे रहिवासी या नात्याने तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे काही साखर कारखानदार नाहीयेत, हे काही भांडवलदार नाहीयेत, हे काही पट्टीतले गुंड नाहीयेत. हे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या निशाणीवर जे की गॅस सिलेंडर आहे, तर त्या सिलेंडरला आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. कारण की दबेगा सिलेंडर उठेगा बवंडर, आणि या लोकशाहीच्या बवंडर मधूनच आपल्याला नवनिर्मितीची बीज बघायला मिळणार आहेत. जय भीम.